मुळा नदी पात्रात पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडावे अशी मागणी संगमनेर तालुक्यातील जांबूद ग्रामपंचायतचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी केली आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, त्यामुळे तातडीने आवर्तन सोडण्यात यावे, अन्यथा 29 फेब्रुवारीपर्यंत आवर्तन न सोडल्यास ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहेत। 1 मार्चपासून ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थ बेमुदत उपोषण करतील, असे उपसरपंच डोंगरे यांनी प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे। मी जांबूद खुर्द आणि बुद्रुक दोन गावचा उपसरपंच। आज मी या ठिकाणी तहसील प्रांत आणि जिल्हा अधिकारी त्याचप्रमाणे सार्वजनिक पाणी पुरवठा विभागाच्या मुख्यमंत्री यांना सर्वांना निवेदन दिलेलं आहे की जांबूद खुर्द आणि बुद्रुक त्याचप्रमाणे नांदूर खंदरमाल देसावडा पारनेर तालुक्यातील पोखरी साकूर मांडवा या मुळाकाठच्या गावांवर आज पाण्या वाचून उपासमारीची वेळ आलेली आहे। सदर गावांचे क्विटियर वेळेत न अडवल्यामुळे हे क्विटियर भरले नव्हते। या क्विटियरमध्ये अजिबात पाणी नव्हते। आम्ही संगमनेर बांधकाम पाणी पुरवठ्याच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी वेळेवर ते आम्हाला मुदतीपूर्वी क्विटियर अडवता येत नाही असं म्हटल्याने त्यांनी उशिरा क्विटियर अडवून आमची फसवणूक केली आणि पाणी संपल्यानंतर क्विटियर अडवले। आज रोजी आमच्याकडे मुळा नदी काठी नांदूर खंदरमाळ जांबूद बुद्रुक जांबूद खुर्द पोखरी साकूर देसावडे टेकडवाडी मांडवे बुद्रुक मांडवे खुर्द आणि शिंदोडी या गावांना ह्या मुळा नदी पात्रात अद्याप पाणी नसल्यामुळे पाण्या वाचून जनावरे माणसे उपाशी मरत आहेत। तरी पिंपळगाव खांड या धरणाचे पाणी फक्त आभाळवाडीपर्यंत पूर्ण क्षमतेने ते क्विटियर भरलेले आहेत। त्यांचे 9 ढापे भरले असून आम्हाला कमीत कमी पिण्यासाठी 2-2, 3-3 ढापे आवश्यक होते, परंतु त्या क्षेत्रातले माननीय आमदार त्यांच्या दबावाखाली आमच्याकडे पाणी आलेले नाही। सदरच्या गावांकडे फक्त मतदानापुरते लक्ष दिलं जातं। या संगमनेर तालुक्यातली 7 गावे व पारनेर तालुक्यातील 7 गावे असे म्हणून 14 गावांचे आज पाण्या वाचून त्यांचं मरण होत आहे। तरी पारनेरचे आमदार संगमनेरचे आमदार यांच्याशी मी सर्वांशी संपर्क साधला असून भावी खासदार भाऊसाहेब वागचौर यांच्याशी संपर्क साधला आहे, तरी आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही। म्हणून मी 29 तारखेपर्यंत यांची वाट पाहणार आहे आणि 1 तारखेला मी माझ्या जांबूद गाव या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसणार आहे। तरी याचा विचार शासनाने करावा अशी आमची विनंती। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पाणी पुरवठा मंत्री, पालकमंत्री यांना मेलद्वारे मागणीचे निवेदन पाठविले आहे। तसेच जिल्हाधिकारी, संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी, संगमनेर तहसीलदार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, पोलीस स्टेशन आदींना त्यांनी पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे। त्यामुळे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर खंदरमाळ, जांबूद खुर्द, जांबूद बुद्रुक, साकूर, मांडवे, बिरेवाडी, शिंदोडी तसेच पारनेर तालुक्यातील पोखरी, देसवडे, मांडवे खुर्द, टेकडवाडी या गावातील ग्रामस्थांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। पावसाळ्यात नदीपात्रातील बंधारे वेळेवर बंद न केल्यामुळे पाणीसाठा कमी प्रमाणात होता, तो आता संपला आहे। बंधारे बंद करण्यासाठी ग्रामपंचायतींच्या वतीने पाटबंधारे विभागाला 1 ऑगस्ट 2023ला कळविण्यात आले होते, मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले, त्यामुळे नदीपात्रातील पाणी लवकर संपले। पाणी नसल्याने ग्रामस्थांचा त्याचबरोबर जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। अशा परिस्थितीत पाणी सोडणे गरजेचे आहे, असेही डोंगरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे। वृत्तसंकलन गाव पुढारी न्यूज जांबूद।